हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आहे स्पेशल दिवस. तर आता मी बाहेर चाललेलो आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज. तर आम्ही घरातून तर निघालो कारण 6:30 वाजले होते. शेठ म्हणत होते 7ला म्हणजे 7पर्यंत किचन बंदच असतात. तर थाडेश्वर मंदिर तक्रारवाडी डोंगरावरती आहे आणि मध्ये मी म्हणजे मला महाशिवरात्र झाली त्यावेळेस काय मला यायला जमलं नाही, माझे पिरियड चालू असल्यामुळे. त्यामुळे म्हटलं चला आज शेठचा बड्डे पण आहे आणि मग म्हटलं सकाळी तर पण काही गेलो नाही आहे. तर म्हटलं आता चला बाप्पांच्या दर्शन घेऊन जाऊया आणि मस्त पण वाटेल त्यामुळे. आणि इतकं बोरिंग झालं होतं ना, म्हणजे एवढा 2 दिवस झाला होळी झाल्यापासून इतकं गरम दन करते ना, वेगळंच असं फील होते बोरसारखं. त्यामुळे म्हटलं आधी दर्शन घेऊया आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाऊया म्हणजे जेवणसाठी. आणि मग तिथे आम्ही थोडा वेळ बसलो दर्शन घेऊन आणि मग तिथे शिवाजी महाराजांची काहीतरी पूजा चालली होती, म्हणजे हार वगैरे त्यांनी लावला होता. मग तिथून आपण निघूया आता. आणि मग आता म्हणजे 7 वाजलेले आहेत. तर आमचं चाललेलं आहे जेवायला. कुठे जायचं, व्हेज या नॉनव्हेज असं आमचं चाललेलं आहे. आणि थोडासा अंधार पडलेला आहे आणि आता रस्ता पण तिकडे झालेला आहे डोंगरावरती जायला. पण आता आम्ही चाललेलो आहे धुमकाय फाट्यावर. तर चलो. तर आता मी आलेलो आहे धुमकाय फाट्यावरती निसर्ग हॉटेल म्हणून. आमचं स्पेशल मटण थाळी छान भेटते म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. आणि पिल्लूसाठी अगोदरच सूप भाकरी घेतलेली आहे, त्यांनी दादांना सांगितली होती तर त्यांनी आणलेले आहे. कारण मग तिला जेवण चालल्यानंतर ना मग मला जेवायला वेळ भेटतो आणि मग कसं लेकराचं झालं म्हणजे बरं पडतं, म्हणून मी अगोदर तिला घेतलं जेवायला कारण तिचं पूर्ण होईल म्हणून. आणि त्यानंतर मग थोडासा वेळ होता कारण माझा भाऊ येत होता त्यामुळे थांबलं होतं. मग त्यामुळे मसाला पापड घेतला, म्हटलं तेवढाच टाईमपास. मग तो आल्यानंतर ऑर्डर दिली. ऑर्डर अशी होती आपली स्पेशल मटण थाळी, दुसरी काय ऑर्डर देतच नाही. शक्यतो तो फिश घेतो पण त्याने पण नाही घेतला. मग 3 स्पेशल मटण घेतले आणि एवढी तरी होती. मी शेठला म्हणत होते या भाजी तरी काढून नेली ना आपली महिन्याची घरची भाजी होईल. मग म्हणजे आम्ही कधी ऑइल एवढं खात नाही त्यामुळे मग मी काय केले, अंडे ताटामध्ये काढले आणि ते वाटी ना सगळी तरीने भरून काढली. सगळेवरची सूपवरची भाजीवली तरी काढली साईडला. आणि त्यानंतर आता जेवण केलं आम्ही, थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मग निघालेलो आहे घरी. पण त्यात पिल्लूला झोप लागलेली आहे आणि मग मी पिल्लूला एका हातात पकडलेला, एका हातात थोडासा मोबाईल घेतलेला. पण उन्हाळा असल्यामुळे टू व्हीलरवरती प्रवास करायला भारी वाटत होतं, हवा वाटत होती म्हणून एन्जॉय केला आम्ही. आणि त्यानंतर आल्यानंतर मला एवढं गरम झालं होतं ना बापरे. मी लगेच शावर घेतला, म्हणजे आंघोळ केली मी आणि म्हणजे हे करता आंघोळ केली आणि चेंज केलं मग आले. आणि आता मला भारी वाटते आंघोळ केल्यामुळे. 11 वाजलेले होते आत्ता जास्त. सकाळी भेटू. तर काहीच रात्री यायला एवढा उशीर झाला ना, म्हणजे एवढा पण नाही. त्यामुळं काही पण टू व्हीलरवरती जायचं म्हटल्यानंतर थोडं हे. आणि त्यातून रोडचा प्रॉब्लेम होता, तिथे हे केलेलं होतं, काट्या आडव्या टाकल्या होत्या, माती लावलेली होती त्यामुळे थोडा वेळ गेला. आणि त्यामध्ये मला 2-3 दिवस झाला अक्कलदाढी यायला सुरू झालेली आलेली आहे एका साईडला. ह्या साईडलाच आपण असं तोंड जरा इकडली बाजू सुजल्यासारखी झाली आहे आणि दुखती पण. असं दुखतं आहे माझं जास्त. मला असं खायची इच्छा राहिली नाही आणि हातपायाचा पण गळाटा झाल्यासारखं वाटतंय, असं कापस वगैरे दुखतं आहे इतके. आणि रात्री आम्ही अगोदर दर्शन वगैरे केलं. नंतर एवढ्या जवळ येते मला झोपच कंप्लीट व्हाय नाही माझी, तर काही कळालंच मला. दररोज उशीर होते आणि मग झोप नाही झाल्यामुळे मग असंही होते, झोपू पण वाटतं नको पण वाटते आणि काही काम पण होय नाही. किती दिवस झालं तो ब्लाऊज एकच कंप्लीट केलेला आहे, म्हणजे त्या दिवशी कंप्लीट केला मी. बसल्यावर नाही वेळ लागत पण जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत नको वाटतं. मोबाईल बघायचा, त्यानंतर लोळायचं, त्यानंतर जिमला जायचं आहे, दुसरेच कामं हे होत नाही. तर कामं बाकीची आवरली घरातली तरी होत नाही. आणि आमचं व्हेज खायचं चाललं होतं पण परत आमचा प्लॅन चेंज झाला. एवढं सांभाळायचं ते मला बापरे.
डोळे तर शेटला तर किती मोबाईल बघा, किती वेळ ते मॅच चालू झालेले आहे ते त्यांचं त्या मॅचमधून हेच होत नाही. मला ते नाही अजिबात नाही आवडत. मला म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी बघत नाही म्हणून आवडत नाही असं झालं आहे माझं. त्यामुळे मी काय एवढं हे करत नाही, त्यात लक्ष देत नाही. पण ते भरपूर वेळ बघतात आणि दिवसभर पण त्यांना आराम करायला वेळ नसतो. सकाळ झाली की त्यांची कामांची गडबड सुरू होते आणि मला दिवसा पण रिकामी असते. मी संध्याकाळचं पण मी जरा लवकरच झोपते, तरी मला दिवसा झोप लागते किती हो. त्यांना दुपारी थोडासा स्वयंपाक करायचा, 1-2 चपाती. माझ्याकडे शेट जेवून गेलेले आहेत, बाकीच्यांचं झालेलं आहे. नानी रानात गेलेत आहेत, आज काही काम असेल त्यांचं. त्यामुळे आनंदी खालीच आहे, तिला काय शाळेत सोडलं नाही. एवढ्यात काही नाही, ऊन होतं आडलं आहे त्याच्यामुळे येऊन जा करण्यात परत आजारी पडते. त्यामुळे नकोच म्हणलं आता डायरेक्टली जूनमध्ये सुरू करावं, डायरेक्ट तिला एखाद्या स्कूलला घाला म्हणजे तिचं हे होईल जरा. आता तर एवढ्यात काही लक्ष झालं हो काहीच. तर असं आजचा व्हिडिओ इथे सेंड करते मी, थोडी पडते आता. व्हिडिओ आवडलास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.